नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. भ्रष्टाचार ही कोणत्याही समाजाला लागलेली एक कीड आहे असं म्हणतात आणि खरोखरच जर देशाला पुढे जायचं असेल, देशाला जर अधिक विकसित व्हायचं असेल तर मुळात देश हा भ्रष्टाचार मुक्त होणं हे खूप गरजेचं आहे. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा जो आठवडा आहे हा दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि या वर्षीची म्हणजे 2022 ची थीम आहे भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित भारत. या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. दक्षता जनजागृती सप्ताह 2022 हा आजचा आपला विषय आहे. या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयाच्या अनुषंगाने जे काही मुद्दे येतील त्याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत, उहापोह करणार आहोत. आज आपल्या बरोबर आहेत विजय पाटील सर, अप्पर पोलीस आयुक्त लाचलुचपत विभाग मुंबई. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि आज खरोखरच एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्या विषयाला आपण हात घालणार आहोत. आपल्याही मनात काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. मुळात भ्रष्टाचार म्हणजे काय आणि त्याचं निर्मूलन करण्यासाठी शासनाकडून आणि जनसामान्यांकडून काय काय प्रयत्न झाले पाहिजेत, कशा पद्धतीने ते प्रयत्न झाले पाहिजेत, त्याच्यासाठी काय उपाययोजना आहेत, या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आणि आपण सर बघतो की प्रत्येक ठिकाणी असं म्हटलं जातं की भ्रष्टाचार जर निर्मूलन झालं भ्रष्टाचाराचं तर आपला देश हा नेहमीच प्रगतीपथावर असणार आहे आणि त्याचसाठी हा सप्ताह आहे. तर हा जो दक्षता जनजागृती सप्ताह आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? दक्षता जनजागृती सप्ताह हा केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे सीव्हीसी किंवा सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन यांच्या मार्फतीने ते संपूर्ण देशात नोडल एजन्सी म्हणून काम करतात आणि त्यांच्या मार्फतीने हा सप्ताह साजरा केला जातो. यावर्षी 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा सप्ताह साजरा केला जातोय. देशाचे पहिले गृहमंत्री माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांची जयंती असते 31 ऑक्टोबरला. तर 31 ऑक्टोबर ज्या आठवड्यात येतो तो संपूर्ण आठवडा जनजागृती सप्ताह दक्षता सप्ताह म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये अँटी करप्शन ब्युरो ही त्याची नोडल एजन्सी आहे आणि त्यामुळे तो संपूर्ण सप्ताह भ्रष्टाचाराबाबत माहिती देणं, कशा प्रकारे भ्रष्टाचार निर्मूलन करता येईल, भ्रष्टाचार देशातील किंवा राज्यातील कसा कमी करता येईल या संदर्भात लोकांमध्ये जास्तीत जास्त पोहोचणं, त्यांच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्याचं अवेअरनेस तयार होणं याबाबत हा सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो. बरोबर आहे. तुम्ही जसं सांगितलं की भारताचे पोलादी पुरुष म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांच्या जयंतीनिमित्त हा एक अतिशय महत्त्वाचा असा उपक्रम आहे जो राबवला जातो. तर हा जो उपक्रम आहे हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल किंवा जनतेत जागृती निर्माण केली जाईल यासाठी काय प्रयत्न केले जातात? खरं तर हा उपक्रम तसा वर्षभर सुरू असतो, परंतु या आठवड्यात त्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार हा केला जातो. मग हा प्रसार आणि प्रचार करत असताना विविध शासकीय कार्यालयं जी आहेत, निमशासकीय कार्यालय आहेत, अशा शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये आमचे अधिकारी जातात. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोकांचा सहभाग असतो किंवा सर्वसामान्य लोकांना ज्या ठिकाणी जावं लागतं त्यांना त्यांच्या निदर्शनास येईल अशा प्रकारे पोस्टर्स किंवा बॅनर्स लावले जातात. शासकीय अधिकाऱ्यांना देखील आणि कर्मचाऱ्यांना देखील मार्गदर्शन केलं जातं. सार्वजनिक ठिकाणी देखील पोस्टर्स आणि बॅनर याच्या मार्फतीने प्रचार प्रसार केला जातो. जसं आज मी इथं आलेलो आहोत आणि दूरदर्शनच्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांपर्यंत पोहोचतो आहोत आणि त्यांना अवेअर करतो आहोत. तर अशा विविध माध्यमं जी आहेत, मग सोशल मीडिया असेल आणि सध्या तर मीडिया खूप त्याचा प्रचार आणि प्रसारही खूप झालेला आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून भ्रष्टाचार कशा पद्धतीने कमी करता येईल आणि त्याला कशा पद्धतीने आळा घालता येईल, तो कमी करण्यासाठी नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग कसा असावा याबाबत आपण जनजागृती करत आहोत.
मग यासाठी सार्वजनिक ठिकाणं जशी आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत, बस स्टँड आहेत, त्या ठिकाणी काही चौक सभा घेतल्या जातात, त्या ठिकाणी बॅनर्स लावले जातात, त्या ठिकाणी पोस्टर्स लावले जातात. अशा विविध माध्यमातून आपण त्याचा प्रसार करत असतो. बरोबर आहे. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणारी जी माध्यमं आहेत, तुम्ही जसं सांगितलं की समाज माध्यमं आहेत किंवा वेगवेगळी जी स्थळं आहेत जिथे जास्त लोकांचा वावर असतो, अशा ठिकाणी हा जो संपूर्ण सप्ताह आहे तर तो लोकांपर्यंत पोहोचवला जातोय. सर, आपण म्हणतो की अगदी भ्रष्टाचार जो आहे तो कुठेही असू शकतो, मोठ्या पातळीवर किंवा छोट्या पातळीवर. आपण जेव्हा भ्रष्टाचाराबद्दल बोलतो तेव्हा मुळात भ्रष्टाचार म्हणजे काय, याबद्दल तुम्ही काय सांगाल, की अशी काही व्याख्या आहे का? भ्रष्टाचाराची व्याख्या आहे ऍक्टमध्ये, जसा पीसी ऍक्ट जो आहे, ज्याला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आपण म्हणतो, तर त्या ऍक्टनुसार त्याची व्याख्या आहे, परंतु थोडीशी क्लिष्ट आहे. सर्वसामान्य जनतेला समजावं यासाठी भ्रष्टाचार म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आधी लोकसेवक म्हणजे काय, कारण तो लोकसेवकाशी संबंधित असलेला भाग असल्यामुळे लोकसेवक म्हणजे काय, लोकसेवक कोणाला समजावं, तर ते ऍक्टमध्ये आणि त्याच्या व्याख्येमध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वसामान्यपणे जर आपलं केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे जे अधिकारी कर्मचारी असतात, ज्यांना केंद्र शासन किंवा राज्य शासनाकडून वेतन दिलं जातं किंवा एखाद्याला काही भत्ते दिले जातात किंवा एखाद्याला काही अनुदान दिलं जातं, अशा प्रकारच्या सर्व शासकीय, निमशासकीय, अर्धशासकीय संस्था असतील, वेगवेगळे कॉर्पोरेशन्स असतील, तर त्यामधले अधिकारी, त्यामधले कर्मचारी किंवा न्यायालयाने नेमणूक केलेले जर समजा काही आर्बिट्रेटर असतील, कोर्ट रिसिव्हर्स असतील, अशा प्रकारे ज्यांची नेमणूक केली जाते, तर अशा सर्व संस्था किंवा शिक्षण संस्था आहेत ज्या संस्थांना शासनाकडून अनुदान दिलं जातं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे शासनाचे कडून अर्थसहाय्य ज्या ज्या संस्थांना केलं जातं, शासनाकडून वेतन, इतर भत्ते किंवा अनुदान ज्यांना दिलं जातं, असे सर्व जे व्यक्ती आहेत, तर त्यांच्या कर्तव्याचा जो भाग असतो, तर त्या कर्तव्याचा भाग करत असताना त्यांनी जर गैरमार्गाचा अवलंब केला आणि जर लाच मागितली तर तो भ्रष्टाचार होईल. आणि भ्रष्टाचार आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्याचं मुख्यत्वे करून 3 प्रकारे त्याचं आम्ही विश्लेषण करतो. तर त्याच्यामध्ये एक म्हणजे लाच देणं किंवा लाच घेणं. बरं. अर्थात आता लाच देणं म्हणजे फक्त पैसे देणं आणि पैसे घेणं, ज्याप्रमाणे पैसे देणं हा देखील कायद्यानुसार गुन्हा आहे, पैसे घेणं हा देखील कायद्यानुसार गुन्हा आहे, परंतु ते फक्त पैशांपुरतं मर्यादित राहत नाही. हे पैशांच्या पलीकडे जाऊन जर एखाद्याने डिमांड केली किंवा एखाद्या महागड्या वस्तू मागितल्या किंवा काही दागिने मागितले किंवा काही लोक दारूच्या बाटली मागतात किंवा अशा प्रकारे जर मागणी केलेली असेल, तर तो सर्व पार्ट जो आहे तर तो लाचेच्या प्रकारामध्ये जातो. मग त्याचं जे दैनंदिन कर्तव्य करत असताना जी नियमानुसार आवश्यक आहे त्या फीच्या व्यतिरिक्त जर इतर काही पैसे मागणी केली तर तो लाचेचा प्रकार आपण म्हटला जातो. म्हणजे तो एक भ्रष्टाचाराचा एक पार्ट झाला. बरोबर. दुसरा पार्ट जो येतो तो म्हणजे त्यामध्ये शासनचे निर्णय घेत असताना विविध स्कीम्स असतात, टेंडरिंग होत असतं, तर अशा ठिकाणी काही जर समजा गैरप्रकार केले आणि ते गैरप्रकार केल्यामुळे एखाद्याला फायदा करून दिला तर तो देखील मिसकंडक्टमध्ये जातो आणि तो देखील भ्रष्टाचाराचा भाग येतो. आणि तिसरा प्रकार जो असतो की शासकीय सेवा करत असताना जे आपलं लिगल सोर्स ऑफ इन्कम आहे त्या इन्कमच्या व्यतिरिक्त जर समजा कोणी अपसंपदा तयार केली असेल तुमच्या ज्या लिगल सोर्सपेक्षा, तर तो देखील आपण भ्रष्टाचारामध्ये जातो. तर मुख्यत्वे करून असे 3 प्रकारामध्ये हा भ्रष्टाचार जो आहे हा त्याचा विभागला जातो आणि त्याविरुद्ध आपण गुन्हे दाखल करून त्याच्यामध्ये पुढे दंडाची शिक्षा किंवा शिक्षा देखील होऊ शकते न्यायालयात. नक्कीच. म्हणजे जसं सरांनी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की लाच देणे आणि घेणे हे दोन्ही गुन्हे आहेत असं तुम्ही सांगितलं. सर, याविषयी काही तक्रार करायची असेल तर टोल फ्री नंबर आपल्याकडे आहे, तर त्या टोल फ्री नंबरबद्दल आपण सांगाल का? त्याबद्दल तक्रार करायची असेल तर 1064 हा टोल फ्री नंबर आहे आपल्याकडे. आपल्याला स्क्रीनवर पण दिसतोय. तर त्याप्रमाणे आपण त्याच्यावर तक्रार करू शकता, ज्याला चार्जेस लागत नाही. आणि दुसरा एक व्हॉट्सअप नंबर देखील आहे
तो आहे 9930997700. तर या नंबरवर देखील आपण मेसेज पाठवून किंवा एखादी भ्रष्टाचाराची घटना होत असेल ती चित्रित करून देखील आपण देऊ शकता किंवा त्याबद्दलचा फोटो काढून देखील आपण त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती अँटी करप्शन ब्युरो जो आहे त्यांना देऊ शकता. नक्कीच, म्हणजे खरं तर आपल्याला जर असं काही आढळलं तर ते शासनापर्यंत पोहोचवणं हे आता खूपच सोपं झालंय. एकतर आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो, त्यामुळे फोटो काढणं किंवा एखादा व्हिडिओ घेणं आणि त्याचप्रमाणे टोल फ्री जो क्रमांक आहे 1064 यावर देखील आपण संपर्क साधू शकता. आणखीही आपण चर्चा करणार आहोत या विषयावर आणि भारताला भ्रष्टाचार मुक्त कसं करता येईल याविषयी देखील चर्चा करणार आहोत. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अपर पोलीस आयुक्त विजय पाटील सर. हा जो सप्ताह आहे या सप्ताहानिमित्त महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिलेला संदेश ऐकूया. भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृतीच्या उपायांचा भाग म्हणून राज्यात दिनांक 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सप्ताहाची संकल्पना भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित भारत ही निश्चित करण्यात आली आहे. देश यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. पुढील 25 वर्ष अमृत काळ म्हणून देशासाठी महत्त्वाचे असल्याचे माननीय पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. या कालावधीत आपल्या देशाला एक विकसित राष्ट्र म्हणून घडवायचे आहे. देश भ्रष्टाचार मुक्त झाला तर हे ध्येय अधिक लवकर गाठता येईल. या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षेत्रातून भ्रष्टाचार मिटवण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे. दक्षता जनजागृती सप्ताह एक आठवडा साजरा करीत असलो तरीही भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी निरंतर जनजागृती आवश्यक आहे. या दृष्टीने प्रत्येकाने भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करावा असे आवाहन करतो. भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र. मला वाटतं की हा संदेश जो आहे तो आज या निमित्ताने सर्व जनतेपर्यंत पोहोचलेला आहे आणि खरोखरच आपण जेव्हा भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणतो तर त्याच्यामध्ये अधिकारी आणि जे इतर समाज आहे, संपूर्ण समाज, त्यांचा सहभाग असणं हे अतिशय आवश्यक आहे. जेव्हा आपण भ्रष्टाचार किंवा लाच म्हणतो तर त्यामध्ये सर कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो? भ्रष्टाचार किंवा लाच याचं डेफिनेशन PC ॲक्टमध्ये किंवा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टमध्ये दिलेलं आहे. परंतु याच्यामध्ये जो लोकसेवक असतो त्याने लोकसेवकाने त्याला जे कायदेशीर काम करण्यासाठी जे दिलेलं आहे ते काम करत असताना नागरिकाकडून जर अवाजवी काही मागणी केली, काही बऱ्याच ठिकाणी एखादं लायसन्स काढायचं असेल किंवा एखादा काही गोष्टींसाठी आपल्याला फीस असतात, तर त्या फीसच्या व्यतिरिक्त जर काही त्याने मोबदला मागितला, मग तो मोबदला पैशांच्या स्वरूपातच असला पाहिजे असं नाहीये. तो वस्तूच्या स्वरूपात देखील असू शकेल. किंवा काही लोक आपण बऱ्याच अशा ऐकलेल्या आहेत की काही लोकांनी महागडी घड्याळं मागितली आहे किंवा स्प्रेज वगैरे मागितलेले आहेत, तर दागिने मागितलेले आहेत. तर हा जो सर्व प्रकार आहे तर तो सर्व लाच या प्रकारामध्ये जातो. या ठिकाणी आपल्याला लोकसेवक असणं हे जास्त महत्वाचं आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर मग मी थोडंसं असं सांगेल की समजा फुटपाथवर एखादा फेरीवाला जो आहे तो एखादा व्यवसाय करतोय आणि त्या ठिकाणी तो त्याला जर समजा डेली काही त्याच्या रिसिट्स किंवा पावती फाडली जात असेल तर त्या ठिकाणी त्याला तो व्यवसाय करू देण्यासाठी त्या ठिकाणी कॉर्पोरेशनचा एखादा अधिकारी कर्मचारी जर त्याच्याकडे काही अवाजवी मागणी करत असेल, पैशांची मागणी करत असेल, तर ती लाच या स्वरूपात मोडली जाईल. परंतु बऱ्याच वेळा असं आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी एखादा स्थानिक लोकल दादा असतो, तर तो देखील त्याच्याकडे पैशांची मागणी करू शकतो आणि त्याला देखील पैसे दिले जाऊ शकतात. मात्र तो ह्या PC ॲक्टच्या अंडर येणार नाही. तर त्याला डील करण्यासाठी आपल्याकडे IPCचे सेक्शन्स आहेत,
मग ते खंडणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल होऊ शकतो किंवा MPDA सारख्या ॲक्टनुसार देखील त्याच्यावर कारवाई होऊ शकते. परंतु लाच हा जो प्रकार आहे हा त्याच्यासाठी तो लोकसेवक असणं हे महत्त्वाचं आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही आता लोकसेवक आणि जनता यांच्यामध्ये जर काही गैरव्यवहार झाले तर आपण त्याला भ्रष्टाचार किंवा लाच म्हणू शकतो. हा जो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे तर त्याची रचना आणि कार्यपद्धती याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना जी आहे 1947 साली करण्यात आली. देशात जवळपास प्रत्येक राज्यात आयदर अँटी करप्शन ब्युरो किंवा व्हिजिलन्स कमिशन या स्वरूपात हा विभाग कार्यरत आहे. महाराष्ट्रात ह्या संपूर्ण विभाग जो आहे यामध्ये पोलीस खात्यातले अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत तर ते प्रतिनियुक्तीवर असतात. हा पोलीस खात्याशी असलेले जरी अधिकारी कर्मचारी असले तरी हा स्वतंत्र विभाग आहे आणि तो डायरेक्टली होम मिनिस्टरच्या अंडर म्हणजे गृह मंत्रालय जे आहे त्याच्या अंडर हे काम करत असतात. संपूर्ण राज्याला हेड करणारे जे आहेत ते डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस दर्जाचे किंवा पोलीस महासंचालक दर्जाचे एक अधिकारी संपूर्ण राज्यासाठी असतात. त्यांच्या हाताखाली 2 अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी असतात आणि संपूर्ण महाराष्ट्र हा 8 परिक्षेत्रांमध्ये विभागला गेलेला आहे. त्याच्यामध्ये मुंबई हा एक सेपरेट परिक्षेत्र आहे ज्या ठिकाणी अप्पर पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी असतात, त्यांच्या अंडर स्टाफ असतो. उर्वरित महाराष्ट्र जो आहे तो वेगवेगळ्या परिक्षेत्रामध्ये विभागला गेलेला आहे. त्यामध्ये ठाणे आहे, नाशिक आहे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड आणि पुणे या अशा 8 परिक्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र विभागला गेलेला आहे. आणि ते त्या ठिकाणी इतर परिक्षेत्रांमध्ये सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस जेव्हा पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते आणि त्यांच्या अंडर DYSP रँकचे म्हणजे पोलीस उपअधीक्षक दर्जाचे आणि पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतात. सर्वसामान्यपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी हा त्या जिल्ह्याचा हेड असतो. त्याच्या अंडर किंवा त्याच्या अंतर्गत पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि त्यांना असिस्टन्स करणारे कर्मचारी उपलब्ध असतात. म्हणजे महाराष्ट्रभर ही जी सेंटर्स आहेत तुम्ही जे सांगितले ते आहेत. आपल्याला पुण्याहून फोन येतोय. राजकांत वाघमारे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. असं आहे की आपण शासकीय किंवा निमशासकीय कुठलंही काम करून घेत असताना तिथे आपण त्यांच्या समोरच्याची काहीतरी अपेक्षा असते आणि ती जर पूर्ण नाही केली मग त्यांच्या काहीतरी क्वेरी काढतात विनाकारण किंवा जे काही करायचं आहे ते करत असताना काहीतरी खोड्या करायच्या. फॉर एक्झाम्पल माझं एक धर्मादाय ऑफिस लातूर येथे छोटस म्हणजे चॅरिटी आपले एक NGO ओपन करत होतो. तर त्या टायमाला ती एक घटना असते. त्या घटनेतले मग क्रीडाशी संबंधित त्यांनी नाही तुम्हाला कव्हर होणार किंवा सांस्कृतिक कार्यक्रम तुम्हाला हे आणि ते जर समजा द्यायचं असेल. धन्यवाद. आपला प्रश्न आम्हाला कळलेला आहे आणि नक्कीच आपण सरांकडून ह्याचं उत्तर जाणून घेऊया. सर, त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी क्वेरी काढली जाते किंवा लवकर संमती किंवा मान्यता मिळत नाही. याबद्दल काय सांगाल? बऱ्याच वेळा असं होतं की ह्या ज्या परमिशन्स असतात किंवा जसं त्यांनी सांगितलं की त्यांना एक NGO काढायची होती आणि त्या संदर्भात त्यांनी संबंधित विभागाकडे अर्ज केला होता आणि अशा प्रकारे प्रत्येक डिपार्टमेंटकडून जर समजा एखादी गोष्ट एखादा परवाना दिला जातो किंवा एखादी परमिशन दिली जाते तर त्याच्यासाठी काही क्रायटेरिया ठरवलेले असतात आणि काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तर त्या कागदपत्रांची जी पूर्तता आहे ती पूर्ण केल्यानंतर जर तो शासकीय सेवक असेल तर तो काही अवाजवी मागणी करत असेल किंवा त्रास देत असेल तर निश्चितपणे हा भ्रष्टाचाराचा पार्ट होऊ शकतो. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आता नवीन सर्क्युलर आणि नवीन GR नुसार एखादं काम जे कंप्लीट आपण अर्ज केल्यानंतर त्याला एक टाइम लिमिट आहे आणि त्या विदिन टाइम लिमिट त्याचं पूर्तता ती शासकीय सेवकाने करणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे काही खोड्या करत असेल एखादा व्यक्ती तर तो भ्रष्टाचाराचा भाग होणार नाही. मग त्यावेळी त्याच्या खात्यातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकता. परंतु जर काही मागणी करत असेल, गैरलाभाची मागणी करत असेल, पैशांची मागणी करत असेल तर निश्चितपणे हा भ्रष्टाचाराचा पार्ट येतो. लाच मागणे हे चुकीचं आहे आणि त्या संदर्भात आपण स्थानिक अँटी करप्शन ब्युरोचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांना जाऊन आपण आपली तक्रार देऊ शकता किंवा जसं सांगितलं की आपल्याला त्याबद्दल कल्पना नसेल तर आपण मेल द्वारे देखील तक्रार करू शकता. जसं 1064 आपण नंबर सांगितलेला आहे. टोल फ्री नंबरवर देखील आपण तक्रार करू शकता, व्हॉट्सॲपवर तक्रार करू शकता. आणि अशा प्रकारे जर समजा तक्रार आपण केली तर लाचलुचपत विभागातर्फे अधिकारी आपल्याशी संपर्क साधतात आणि आपलं जे तक्रार आहे ती जाणून घेतात आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जर लाचेचा प्रकार असेल तर पुढे जी कायदेशीर कारवाई आहे, कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पुढे राबवत असतात. नक्कीच. म्हणजे आपण जसं सरांनी सांगितलं की एकतर तुम्ही वरिष्ठ अधिकारी जे तिथले असतील तर त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा आमचे जे टोल फ्री क्रमांक आहेत तर ते आपण पुन्हा स्क्रीनवर दाखवतोय आणि ते जर आपण नोंदवून घेतले तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. 1064 हा टोल फ्री नंबर आहे आणि त्याचप्रमाणे व्हॉट्सॲप नंबर जो आहे तो देखील आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतोय. 9930997700 हा जो व्हॉट्सॲप नंबर आहे तो देखील आपल्याला दिसतोय. कार्यक्रमात नंतरही आपण हे नंबर्स जे आहेत, हे क्रमांक आहेत हे दाखवणार आहोत तर त्याची आपण नक्कीच नोंद घेऊ शकता. सर, जेव्हा आपण म्हणतो की अशा पद्धतीचे भ्रष्टाचार किंवा लाच मागणे देणे हे प्रकार जेव्हा घडत असतात तर तेव्हा एक पुरावा हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यापैकीच एक पद्धत म्हणजे सापळा पद्धत. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बऱ्याच वेळा अशा आता जसं त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे अवाजवी मागणी केली जाते किंवा त्याबद्दल काही पैशांची मागणी केली जाते. अशा प्रकारची तक्रार ज्यावेळी अँटी करप्शन ब्युरोला प्राप्त होते त्यावेळी त्याबद्दलची आम्ही आधी खात्री करतो आणि संबंधित व्यक्ती जी असते तर त्याच्याशी संपर्क साधण्यात येतो. त्याच्याकडून त्याची तक्रार जी असते ती त्याच्या भाषेमध्ये त्याला नोंद करण्यात येते. तक्रारीची नोंद केल्यानंतर पुढचा पार्ट येतो तो पडताळणीचा येतो. म्हणजे आपण ब्लाइंडली त्याच्यामध्ये पुढे जात नाही तर त्याच्यामध्ये त्याची पडताळणी करावी लागते आणि ही पडताळणी जी आहे ही पंचांसमोर करावी लागते. पंचांकडे त्याचा पंचनामा करावा लागतो आणि हे पंच जे आहेत ते आपण शासकीय सेवक जे असतात त्यांनाच आपण घेत असतो आणि अशा पंचांमार्फत असा जो लोकसेवक आहे तो काही गैरलाभ घेण्याचा प्रयत्न करतोय, काही लाचेची मागणी करतो आहे याची पडताळणी केली जाते आणि पडताळणी केल्यानंतर त्याच्यावर आपण जर समजा ती लाच मागितलेली असते तर लाचेची रक्कम त्याला दिली जाते आणि ती त्याने स्वीकारली तर त्याच्यावर सापळा कारवाई करण्यात येऊन त्याला अटक करण्यात येते आणि पुढे न्यायालयासमोर त्याला सादर करण्यात येतं. नक्कीच सर. म्हणजे अशा पद्धतीचं जर गैरवर्तणूक कुठे घडत असेल तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे की नंबर्स आहेत तिथे आपण नक्कीच तक्रार नोंदवू शकतो आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मला असं वाटतं की सर्व नागरिकांची ती जबाबदारी देखील आहे की या ज्या अनिष्ट गोष्टी घडतायत समाजामध्ये त्याची तक्रार नोंदवणं. कारण जर आपण तक्रार नोंदवली तरच तो जो गुन्हा आहे तो पुढे दाखल होऊ शकतो. आणखीही जाणून घेणार आहोत या महत्त्वाच्या विषयी कार्यक्रमातून. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दक्षता जनजागृती सप्ताह 2022 हा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अपर पोलीस आयुक्त लाचलुचपत विभाग मुंबई विजय पाटील सर. या सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेल्या संदेशाचं वाचन करते. शुभेच्छा. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ही आनंदाची बाब आहे. भ्रष्टाचार मुक्त विकसित भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या धर्तीवर हा सप्ताह साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारताचा नारा दिला आहे. असा भारत साकारण्यासाठी
आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. तरच देशाच्या विकासाची वाटचाल अधिक वेगाने होऊ शकणार आहे. या सप्ताहामुळे भ्रष्टाचार निर्मूलनाच्या चळवळीत नागरिकांचा सहभाग वाढेल. त्यामुळे बळकट आणि उज्ज्वल भारत साकारण्यास मदत होणार आहे. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आपण सर्वांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेऊया. देशाच्या विकासात आपला वाटा म्हणून हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी योगदान देऊया, असे सर्वांना आवाहन आहे. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित सर्व उपक्रमांना मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी हा संदेश दिलेला आहे आणि तोही आज जनतेपर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत हा दूरदर्शनच्या माध्यमातून पोहोचतोय. सर, जेव्हा आपण भ्रष्टाचार म्हणतो आणि तुम्ही जसं सांगितलं की टोल फ्री क्रमांक आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, तर असे तुमच्याकडे अनुभव आहेत का की नागरिक किती लोक येतात आणि अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत त्या नोंदवल्या जातात? नागरिक बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अँटी करप्शन ब्युरोकडे येतात. बरं. जिल्हास्तरीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी किंवा परिक्षेत्रीय स्तरावर जी कार्यालय आहेत त्या ठिकाणी ते येतात आणि त्यांच्यानंतर सापळा कारवाई असेल तर ती पूर्ण केली जाते आणि त्यामध्ये जो असा लोकसेवक असेल त्या लोकसेवकाला अरेस्टही केलं जातं. बरं. उदाहरणच द्यायचं सांगेल तर 2021 साली म्हणजे मागच्या वर्षामध्ये महाराष्ट्रात 764 असे गुन्हे नोंदवले गेले आणि त्यामध्ये साधारणतः 1076 लोकांना त्याच्यामध्ये अटक करण्यात आलं. मागच्या महिन्यापर्यंत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत 2022 मध्ये 636 गुन्हे नोंदवण्यात आले महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये 918 व्यक्तींना त्यामध्ये अटक केली जाते. कारण बऱ्याच वेळा असं होतं की त्या चेनमध्ये एकापेक्षा जास्त सरकारी अधिकारी असू शकतात किंवा एजंट किंवा खाजगी व्यक्ती देखील त्याच्यामध्ये असू शकतात, त्यांना देखील त्याच्यामध्ये अटक करण्यात येते. मग हे जर जे खाजगी व्यक्ती आहेत तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होतो? हो, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होतो कारण ते त्याचा पार्ट असतं. बऱ्याच वेळा तो लोकसेवक असतो, तो स्वतः बोलत नाही आणि कुठल्या तरी एजंटच्या माध्यमातून तो पैशांची मागणी करत असतो, तर त्याला देखील त्याच्यामध्ये अटक करण्यात येतं. बऱ्याच वेळा असं होतं की तो खाजगी व्यक्ती जो असतो तर तोच त्याच्यामध्ये पुढाकार घेत असतो आणि तो देखील आता गुन्हा आपण त्याच्याबद्दल देखील नोंद करतो आहोत. काही प्रसंगांमध्ये आमच्या असंही लक्षात आलेलं आहे की शासकीय सेवकाला त्याची कल्पनाही नसते, परंतु एखादं काम करून देतो यासाठी देखील आपल्याकडे खाजगी व्यक्ती जर पुढे येत असेल किंवा तो जर पैशांची मागणी करत असेल अधिकाऱ्याच्या नावाने तर त्याबद्दल देखील गुन्हा आपला नोंदवण्यात येतो. सर, जर अशा पद्धतीचे गुन्हे आपल्याकडे आले आणि फिर्यादीनी समजा जर काही रक्कम दिलेली आहे आधीच, तर मग ती रक्कम त्याला परत मिळते का? निश्चितपणे परत मिळते, परंतु मी आणखी एक सांगतो की लाच मागणं, मग त्याच्यामध्ये लोकसेवक असेल, खाजगी व्यक्ती असेल, यांचा जसा सहभाग असतो आणि त्यांच्यावर जसे गुन्हे दाखल केले जातात तसं एखाद्याला लाचेबद्दल प्रोत्साहित करणं हा देखील गुन्ह्याचा पार्ट आहे आणि त्याचा देखील ऍक्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्याला देखील 3 वर्ष ते 5 वर्षापर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्याला तसं सजेशन करणं की बाबा तुझं हे काम पटकन होऊन जाईल, त्या अधिकाऱ्याला पैसे दे, हे या प्रकारे एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला प्रोत्साहित करणं आणि त्याचा जर पुरावा प्राप्त झाला तर त्याच्या विरुद्ध देखील आपल्याला तक्रार नोंदवता येते आणि त्याच्या विरुद्ध देखील तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करून आपण त्याला पुढे अटकेची कारवाई जी आहे तर ती करतो आपण. पण सर, जो लाच देतो तर त्याच्यावर देखील गुन्हा होतो का? निश्चितपणे असे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. काही लोकांनी शासकीय अधिकाऱ्यांना देखील त्यांना कंपेल्ड केलेलं आहे आणि त्यांच्यावर दबाव टाकलेला आहे. अशा वेळी तो शासकीय अधिकारी जो आहे तो तक्रार देतो आणि त्यामध्ये जी समोरची व्यक्ती असते त्याच्या विरुद्ध देखील गुन्हा नोंदवण्यात येतो, त्याला अटक करण्यात येते. फक्त त्याच्यामध्ये एकच आहे की त्याने, तो शासकीय व्यक्ती जो आहे त्याने ती घटना घडल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्याची तक्रार देणं ब्युरोकडे येऊन ते त्याला बंधनकारक आहे ऍक्टनुसार. आणि सर, हे जे पैसे
दिले गेलेले असतात आधी, तर ते साधारण किती दिवसात बरोबर आहे. अशी मागणी जर ज्यावेळी केली जाते त्यावेळी ते पैसे जे आहेत तर ते पैसे तो फिर्यादी जो असतो त्याच्याकडून आपण घेतो. समजा 1 लाख रुपयाची मागणी असेल किंवा 10,000 रुपयांची मागणी असेल तर त्याच्या संदर्भातली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो जो फिर्यादी असतो त्याच्याकडून ते पैसे घेतले जातात आणि ती लाचेची रक्कम ज्यावेळी तो लोकसेवकाला देतो त्याच्याकडून ती जप्त करण्यात येते आणि ही जप्त केलेली रक्कम जी आहे त्याच्याबद्दल न्यायालयाला कळवण्यात येतं आणि ती रक्कम शासकीय खात्यामध्ये जमा करण्यात येते आणि ती रक्कम साधारणतः 1 महिन्याच्या आत आपण जो फिर्यादी असतो त्याला ती परत मिळवून देतो. त्याबद्दलची जी प्रोसिजर आहे ती कंप्लीट करतो आणि त्याला ती रक्कम साधारणतः 1 महिन्याच्या आसपास त्याला ती परत देण्यात येते. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात सर की अनेक काही खाजगी लोक ह्याच्यामध्ये असतात आणि बऱ्याचदा तुम्ही म्हणालात तसं की अधिकाऱ्यांना माहिती पण नसतं, पण खाजगी लोक असतात. त्याचप्रमाणे एखादी खाजगी कंपनी देखील असते की जी अनेक लोकांना प्रोत्साहित करत असते की तुम्ही अमुक अधिकाऱ्याला पैसे द्या किंवा वस्तू द्या. तर अशा व्यक्तींबाबत आपल्याकडे काय तरतूद आहे भ्रष्टाचार प्रतिबंध विभागातर्फे? हे देखील होत असतं. खाजगी कंपनी जी असते ती देखील भ्रष्टाचाराला प्रोत्साहित करत असते आणि त्यांचं काम करून घेण्यासाठी किंवा एखाद्याला नियमाच्या बाहेर जाऊन एखाद्याला त्याचं काम करण्यासाठी किंवा त्याचं काम प्राधान्याने करण्यासाठी किंवा तो एलिजिबल नसताना देखील त्याचं काम करण्यासाठी लाच देण्यात येते. अशावेळी त्या कंपनीच्या विरुद्ध देखील आपण गुन्हा नोंद करतो आणि त्याच्याशी संबंधित असणारे जे त्या कंपनीचे अधिकारी मालक जे असतील तर त्यांच्या विरुद्ध देखील गुन्हा नोंद करण्यात येतो. तुम्ही म्हणालात की लाच देणं हा देखील गुन्हा आहे, तर त्यांच्यावर कशा पद्धतीने कार्यवाही होते? लाच देणं त्यामध्ये देखील सापळा पद्धतीनेच आपण कारवाई करतो आणि शासकीय लोकसेवक जो असतो त्या लोकसेवकाने आपल्याकडे तक्रार दिल्यानंतर आपण त्याला रिव्हर्स ट्रॅप म्हणतो. म्हणजे सर्वसामान्यपणे आपले जे रेग्युलर ट्रॅप असतात ते सर्वसामान्य नागरिक असतात आणि त्यांच्याकडून लोकसेवकाने पैशांची मागणी केली असते. या ठिकाणी रिव्हर्स प्रकार होतो आणि तो म्हणजे लोकसेवकाला लाच घ्यायची नाहीये आणि त्याला समोरची व्यक्ती प्रेशराईज करते की तो पैसे घे आणि आमचं काहीतरी काम कर, नियम बाह्य जाऊन काहीतरी काम कर. अशा वेळी त्याची तक्रार नोंदवली जाते आणि त्यावेळी पुन्हा सापळ्याचाच प्रकार असतो आणि त्याच्याबद्दल सापळा रचण्यात येतो आणि ती खाजगी व्यक्ती जी असेल त्याला देखील आपण ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढील कारवाई गुन्हा नोंद करण्याची अटकेची कारवाई करतो. नक्कीच. म्हणजे कोणतंही काम जे नियम बाह्य जातं किंवा मग त्या नियम बाह्य जाण्यासाठी काही मागणी केली जाते तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भ्रष्टाचार किंवा लाच या प्रकारामध्ये मोडतात. त्यासाठी कुठे तक्रार करायची हे टोल फ्री नंबर्स आपण पाहिलेले आहेत. 1064 हा टोल फ्री नंबर आहे. व्हॉट्सअप नंबर देखील आहे. यावर आपण जरूर संपर्क साधू शकता. आणखीही जाणून घेणार आहोत या विषयाच्या विस्ताराबद्दल. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दक्षता जनजागृती सप्ताह 2022 हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत विजय पाटील सर, अप्पर पोलीस आयुक्त, लाचलुचपत विभाग, मुंबई. लाचलुचपत विभागामार्फत हा जो एक टोल फ्री नंबर आहे जिथे आपण तक्रार नोंदवू शकतो, तर तो टोल फ्री नंबर आपण पुन्हा सांगतो. टोल फ्री नंबर आहे 1064 आणि व्हॉट्सअप क्रमांक आहे 9930997700. या दोन्ही नंबरवर आपण संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे मेल आयडी आहे, फेसबुक पेज आहे, ट्विटर आहे. या सगळ्या माध्यमांचा देखील आपण नक्कीच उपयोग करू शकता. सर, जेव्हा आपण म्हणतो की भ्रष्टाचाराला आळा घालायचा आहे तेव्हा कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केल्या जात आहेत? प्रतिबंधात्मक उपाययोजना ह्या लाचलुचपत विभागामार्फत केल्या जातात. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट जो येतो तो म्हणजे कारवाई. कारवाई करणं हा देखील एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. जनजागृती करणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती देणं, कशा पद्धतीने आपल्याला जर समजा काही त्रास होत असेल तर त्या संदर्भात आपण अँटी करप्शन ब्युरोला
संपर्क साधून तक्रार नोंदवणं हा देखील एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. परंतु खरं जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक म्हणजे त्याच्या मीन्स असतात. एखादी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार होतो केव्हा, तर त्याच्यासाठी मूळ मुद्दा आहे की तो लोकसेवक असला पाहिजे आणि लोकसेवकाकडे माझं काहीतरी काम असलं पाहिजे, सर्वसामान्य जनतेचं असलं पाहिजे किंवा एखाद्या संस्थेचं असलं पाहिजे. तर हे मीन्स असतात. आता शासनाने प्रत्येक गोष्टीसाठी एक मेथड दिलेली आहे की जसं समजा मला परवाना कुठला पाहिजे आहे तर त्याच्यासाठी मला एक अर्ज करावा लागतो आणि त्या अर्जाबरोबर मला त्याची पूर्तता करावी लागते, काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. जसं मला शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटसाठी मला लायसन्स पाहिजे तर मुळात माझी जागा पाहिजे. ते जागा नसेल, भाड्याची जागा असेल तर त्याचा भाडे कराराचं प्रत लागेल, त्याची इलेक्ट्रिसिटी बिल लागेल. जर मला दुसरा एखादं काही तसा व्यवसाय करायचा असेल तर वॉटर बिल लागेल, माझं आधार कार्डची कॉपी लागेल. तर ह्या सर्व गोष्टींची पूर्तता मला करावी लागते. म्हणजे त्याची एक मेथड दिलेली असते. तर याच्या मीन्समध्ये सुधारणा करता येतं, मेथड्समध्ये सुधारणा करता येतं, त्याला क्रॉस चेक करता येतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्याला संधी पाहिजे. त्या शासकीय सेवकाला, लोकसेवकाला संधी उपलब्ध असणं हे देखील महत्वाचं आहे. आणि प्रतिबंधात्मक उपाय करत असताना ह्या संधी कशा तुम्हाला कर्टेल करता येतील त्याकडे प्रत्येक विभागाने लक्ष दिलं पाहिजे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देखील अशा पद्धतीने गायडन्स करण्यात येते. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर 1947 साली ज्यावेळी हा कायदा आला तर त्यावेळी कायद्याची गरज का पडली, तर 1945 मध्ये जे सेकंड वर्ल्ड वॉर चालू होतं तर त्या वर्ल्ड वॉरसाठी जी साधनसामग्री आणि त्याचं प्रोक्युअरमेंट होतं त्याच्यासाठी जे टेंडर्स काढले गेले होते त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि म्हणून मग हा कुठेतरी ऍक्ट आला. तर अशी जी गरज आपल्याकडे येते त्यानुसार आपण विविध कायदे तयार करत असतो, त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट आपण करत असतो. उदाहरणार्थ 1947च्या कायद्यामध्ये 64 मध्ये अमेंडमेंट करण्यात आली, 1988 मध्ये त्याचा पूर्ण ढाचा बदलण्यात आला आणि आता 2018 मध्ये त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या. तर हे सर्व ज्या सुधारणा आपण करतो त्या एक प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय असतो. मुळात एखाद्या गोष्टीचं लॉन्ड्रिंग ऍक्ट आलेलं आहे, ब्लॅकमेलिंगचा ऍक्ट आलेला आहे किंवा विसल ब्लोअरचा ऍक्ट आलेला आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे. तर ही सर्व ऍक्ट जे आलेले आहेत ते एक प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. कारण एखाद्या गोष्टीबद्दल गुन्हा होऊ शकतो आणि त्याबाबत आपल्याला दाद मागता येते, तर ही नवीन बाबी देखील याच्यामध्ये येत असतात. तर ह्या सर्व चा अभ्यास करून असे उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात येतात. परंतु याच्यामध्ये सर्वात जर महत्वाचं बघितलं तर सर्वच डिपार्टमेंटनी जर आपल्या पद्धतींमध्ये सुधारणा केली तर त्याच्यामध्ये निश्चितपणे खूप मोठा फरक पडू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर मी एक अतिशय चांगलं उदाहरण देऊ शकतो आपल्याला की जसं आपण रेल्वेमध्ये जर आपण पूर्वी बघितलं, एक 15-20 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती की रेल्वे तिकीटसाठी, कारण सुट्ट्यांच्याच वेळी मुलांना ज्यावेळी सुट्ट्या असतात त्याच वेळी गावी जाण्याचं किंवा एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये जाण्याचं प्रमाण खूप मोठं असतं. तर अशा वेळी रेल्वे तिकीट्स मिळणं, मग ते अनेक महिने आधी बुकिंग करणं, त्या ठिकाणी एजंटचा झालेला सुळसुळाट, हा सर्व कसा बंद झाला तर मॉडर्नायझेशनमुळे. त्या ठिकाणी कॉम्प्युटरायझेशन झालं, ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळी तिकीट्स मिळू लागले त्यावेळी याच्यातला हा सर्व भ्रष्टाचार जो आहे, म्हणजे त्याच्यातली जी ऑपॉर्च्युनिटी म्हणतो आपण मी लोकसेवकाची, ती निघून गेली आणि ती निघून गेल्यामुळे भ्रष्टाचाराला खूप मोठ्या प्रमाणावर आळा बसलेला आहे. आपण आरटीओ विभाग जर बघितला तर त्या ठिकाणी देखील एजंटचा सुळसुळाट झालेला होता आणि त्यामुळे ते एजंट पद्धती ज्यावेळी निघाली, ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झाले, ऑनलाईन सर्टिफिकेट्स आपल्याला मिळायला लागले, तर मॉडर्नायझेशन झाल्यानंतर हा प्रकार जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर कंट्रोलमध्ये आलेला आहे. नक्कीच सर, अनेक क्षेत्रामध्ये आज डिजिटायझेशन झालेलं आहे आणि त्यामुळे नागरिक थेट एखादं लायसन्स असेल तर तिथे ते अर्ज नमूद करू शकतात. तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या विभागांनी खरं तर आपलं काम जे चोख आहे ते केलं पाहिजे. तुमच्याकडे ज्या तक्रारी येतात तर कोणत्या विभागाच्या जास्त तक्रारी असतात असं काही सांगू शकाल तुम्ही? तसं सांगताना सर्वच विभागाच्या तक्रारी आहेत, परंतु आता जर आपण स्टॅटिस्टिक्सचा विचार जर केला तर साधारणतः 636 किंवा 736 ज्या केसेस आपण
आता रजिस्टर केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये साधारणतः 23 ते 24% तक्रारी ज्या आहेत ह्या महसूल विभागाच्या आहेत. म्हणजे तसं पाहिलं तर त्यांचा नंबर 1 वर येतो आणि पोलीस विभाग जो आहे हा नंबर 2 वर येतो. त्यानंतर मग MSCB असेल, कॉर्पोरेशन असेल तर त्यांचा पार्ट येतो. परंतु तो महत्वाचा पार्ट नाहीये, ते मोठे डिपार्टमेंट आहेत. प्रत्येक जसं रेव्हेन्यू डिपार्टमेंट हा प्रत्येक गावागावांमध्ये त्याचा प्रेझेन्स असतो, शहरांमध्ये कॉर्पोरेशनचा आणि पोलीसचा प्रेझेन्स असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शासकीय एम्प्लॉईज आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे त्याचा पार्ट देखील हा मोठा असतो. बरोबर आहे. म्हणजे खरं तर कोणतं डिपार्टमेंट हे महत्वाचं नसून प्रत्येक व्यक्ती ही महत्वाची आहे की त्याची जी जडणघडण झालेली आहे आणि त्याला किती संधी उपलब्ध आहेत आणि त्या डिपार्टमेंटने त्याच्यावर किती उपाययोजना केलेल्या आहेत, त्याच्या संधी किती कमी केलेल्या आहेत, तर त्यावरून हा खूप मोठा फरक निश्चितपणे पडू शकेल. बरोबर आहे. सर, लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम 1988 जो होता तर त्याच्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, तर त्याबद्दल काही सांगू शकाल? त्याच्यातल्या मुख्य सुधारणा ज्या आहेत त्याच्यामध्ये खाजगी व्यक्तीच्या बाबत मगाशी मी जे सांगितलं की एखाद्या खाजगी व्यक्तीने लोकसेवकाच्या अपरोक्ष किंवा लोकसेवकाच्या संमतीने जर पैशांची मागणी केली तर त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येतो. पूर्वी जे मिसकंडक्ट हा जो प्रकार होता तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होत होतं की त्याच्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी जे काम करत असताना जे काही निर्णय घेतलेले असतात तर त्या निर्णयाच्या बाबत देखील तक्रारी होत होत्या आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा तक्रारी ज्या होत्या त्या जाणीवपूर्वक काही विशिष्ट लोक त्यामध्ये करत होते, जेणेकरून त्या कामात अडथळा व्हावा आणि त्या शासकीय अधिकाऱ्याला त्रास व्हावा यासाठी. तर त्यांना एक थोडंसं प्रोटेक्शन किंवा सेफगार्ड करण्यात आलेलं आहे आणि 17A हा एक नवीन सेक्शन त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठल्याही शासकीय सेवकावर देखील त्याला देखील अवाजवी त्रास होऊ नये किंवा निरर्थक त्याच्यावर त्रास होऊ नये. मग अशा वेळी बऱ्याच वेळा टेक्निकल गोष्टी असतात, तांत्रिक बाबी असतात, तर त्याची पडताळणी लाचलुचपत विभागाला करता येणं पण शक्य नसतं. मग अशा वेळी तशी तक्रार जर प्राप्त झाली तर आपण त्याची एन्क्वायरी करण्यासाठी किंवा त्या संदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी आपण त्या संबंधित विभागाचे जे हेड असतात त्यांना ते प्रकरण पाठवतो आणि त्यांना त्याच्याबद्दल एक प्रिलिमिनरी चौकशी करण्याबाबत सांगतो आणि त्याच्यामध्ये जर काही निष्पन्न झालं तर त्या विभागाच्या संमतीने मग आपण त्याच्यावर पुढील कारवाई जी आहे ती करतो. नक्कीच सर, आज तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर खरं तर आपण आज चर्चा केलेली आहे. हा जो दक्षता जनजागृती सप्ताह आहे यानिमित्त आपण जनतेला काय आवाहन कराल? जनतेला हेच आवाहन आहे की आता आपण घाबरण्याची काही आवश्यकता नाहीये. आपण आपल्याकडे जर अवाजवी मागणी कोणी लोकसेवक करत असेल तर आपण निर्धास्तपणे अँटी करप्शन ब्युरोला अप्रोच व्हा. आपल्याला समक्ष यायचं नसेल, त्या कार्यालयामध्ये जायचं नसेल तर आता सोशल मीडियातर्फे आपल्याला इथं आहेत. आपण ईमेलद्वारे आपण तक्रार करू शकता, आपण व्हॉट्सअपद्वारे तक्रार करू शकता, आपण टोल फ्री नंबरद्वारे तक्रार करू शकता, जेणेकरून आमचे अधिकारी कर्मचारी आपल्याशी संपर्क साधतील, आपल्या अडचणी आणि आपल्या तक्रार जी आहे ती समजून घेतील आणि त्यामध्ये जर करप्शनचा पार्ट असेल तर निश्चितपणे विभागाकडून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नक्कीच सर, मला असं वाटतं की हे जे तुम्ही आता आवाहन केलेलं आहे ते सगळ्यांसाठीच एक अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे, कारण आपल्या देशाचा अभिमान हा आपल्या प्रत्येकालाच असतो, पण त्या देशाच्या विकासाकडे जर जायचं असेल तर प्रत्येकाचा हातभारही तितकाच महत्त्वाचा असतो. आणि आजच्या कार्यक्रमातून आपल्याला याविषयी माहिती मिळालेली आहे, टोल फ्री नंबर्स मिळालेले आहे, व्हॉट्सअप नंबर देखील मिळालेला आहे, तर गरज लागेल तिथे त्याचा जरूर उपयोग करा. आणि आमचा आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याबद्दलचे अभिप्राय जे आहेत ते आम्हाला जरूर कळवा. वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून आपण हे अभिप्राय कळवू शकता. फेसबुकचं माध्यम आहे hellosahadri20@gmail.com हा मेल आयडी आहे. यूट्यूब चॅनलवर आपण हे सगळे कार्यक्रम आपण पाहू शकता आणि ट्विटर हँडल आहे @dd_सह्याद्री. सर, आपण इथे आलात आणि वेगवेगळ्या विषयांवर आम्हाला मार्गदर्शन केलं आणि जे क्लिष्ट वाटणारे जे विषय आहेत ते देखील सोपे करून सांगितलेत. याबद्दल आमच्या संपूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमतर्फे मी आपले मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. धन्यवाद. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की विकसित भारतासाठी
भ्रष्टाचारमुक्त भारत हा निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने, नागरिकांच्या सहकार्याने आणि लोकसेवकांच्याही सहकार्याने आपण ते ध्येय निश्चितपणे गाठू शकतो. नक्कीच सर. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.